नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे डाळ ढेमसा. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घातलेली आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घातलेला आहे आणि त्याचबरोबर 2 हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे. कांदा आणि मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कांदा तेलामध्ये शिजला की अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. काही सेकंद शिजवल्यानंतर मीडियम आकाराचा टमाटर बारीक कापून घातलेला आहे. टमाटरसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. टमाटर हलका सॉफ्ट झाला की आता आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. अर्धा चम्मच धने पावडर, त्याचबरोबर अर्धा चम्मच सुरची गोडा मसाला घातलेला आहे. हळद घालायची आहे. आवडीनुसार तिखट घालायचं आहे. सर्व पावडर मसाले मिक्स करायचे आहेत. मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि मसाले काही सेकंद शिजवून घ्यायचे आहेत. मसाले चांगले शिजलेले आहेत. तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपल्याला भिजवलेली चण्याची डाळ घालायची आहे आणि मसाल्यांमध्ये मिक्स करायची आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर ढेमशाच्या फोडी घालायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढायचं आहे आणि रश्श्याची थिकनेस कशा पद्धतीची हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून ढेमशाच्या फोडी आणि चण्याची डाळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढायचं आहे आणि आता आपल्याला ढेमशाच्या फोडी शिजलेल्या आहेत की नाही आणि चण्याची डाळसुद्धा ते चेक करायचं आहे. तर इथे ढेमशाच्या फोडी आणि चण्याची डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने चण्याची डाळ आणि ढेमशाची चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. भाजीचा सुगंध तर घरभर पसरलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.